नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉरमध्ये आपलं सर्वांचे स्वागत. बीएड कॅप राऊंड 2024 राऊंड फर्स्ट व राऊंड सेकंड या दोन्हीचे ऑप्शन फॉर्म रजिस्ट्रेशन्स ऑलरेडी कंप्लीट केलेले आहेत. आपण विद्यार्थी मित्रों, आपल्याला आता राऊंड थर्ड आणि फोर्थ याचे रजिस्ट्रेशन करण्याची एक संधी आपल्या CET सेलने दिलेली आहे. तर त्या संधीचा आपल्याला व्यवस्थित फायदा घ्यायचा आहे. त्यामध्ये जे आपले ऑप्शन फॉर्म जे येणे बाकी आहेत, सध्या रजिस्ट्रेशन सुरू आहेत, सध्या रजिस्ट्रेशन करून घेणं आपण अपेक्षित आहे. तर त्याप्रमाणे आपण ते रजिस्ट्रेशन्स करावेत. या रजिस्ट्रेशन राऊंड 3 व 4 ज्याला आपण इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणतो, तर त्या राऊंड संदर्भात असणारे जे आपले शंका कुशंका आहेत त्यावर आधारित हा व्हिडिओ. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. कमेंट फर्स्ट कॅप राऊंड नाही भरला तर थर्ड रजिस्ट्रेशन कसं करायचं? रजिस्ट्रेशन पहिल्याच वेळेस केलेलं आहे. बरं, तर अगोदर जर आपण रजिस्ट्रेशन केलं असेल मागील राऊंडसाठी म्हणजे राऊंड फर्स्टसाठी, तर आपल्याला डायरेक्ट जो पुढची कार्यवाही आहे तेच करणं अपेक्षित आहे. तर आपल्याला फक्त फॉर्म एडिट करावा लागेल. म्हणजेच जेव्हा आपल्याला ऑप्शन फॉर्म भरण्याची शेड्यूलप्रमाणे आपल्याला तारीख येईल त्यावेळेस त्या फॉर्मला काय करायचं आहे? एडिट करायचं आहे. डबल रजिस्ट्रेशन होत नाही. तिथे आपल्याला असा मेसेज येतो की यू हॅव ऑलरेडी रजिस्टर्ड. तर ऑलरेडी रजिस्टर आल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशनची चिंता करण्याची गरज नाही आहे. तर आपल्याला पुढील कार्यवाही ऑप्शन फॉर्मला अजून वेळ आहे. शेड्यूलप्रमाणे आपण तारीख पाहावी व जेव्हा ती तारीख आहे तेव्हा तो ऑप्शन फॉर्म आपण फुलफिल करावा. त्यानंतर दुसरी कमेंट, सर मी रजिस्ट्रेशन केलं होतं पहिल्याला पण कॉलेज ऑप्शन नाही भरले, तर आता काय करता येईल, कसं करता येईल? तर आपल्याला रजिस्ट्रेशन केलेलं आहे म्हणजे रजिस्ट्रेशनची अडचण नाही आहे. तर आपला ऑप्शन फॉर्म ज्यावेळेस येईल राऊंड थर्डसाठी व राऊंड फोर्थसाठी त्यावेळेस तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत, जेणेकरून आपला जो फॉर्म आहे तो जेन्युइन होऊन जाईल. तो फॉर्म आपल्याला पुढे फॉरवर्ड होईल. सर मला ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं होतं ते कॉलेज ऑप्शन फॉर्ममध्ये दाखवत नाही, तिसऱ्या राऊंडला टाकता येईल का? तर एक लक्षात घ्या, जे कॉलेजेस तिथं अवेलेबल आहेत त्याच कॉलेजला आपल्याला ऑप्शन फॉर्म देता येतो, ऑप्शन देता येतो. ते कॉलेज जर त्या लिस्टमध्ये नसेल तर ते कॉलेज आपल्या प्रक्रियेतही नसेल, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला ते काय करावं लागेल, तर जे फॉर्ममध्ये अवेलेबल आहे म्हणजेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्यानुसार आपण ऑप्शन देणं क्रम पाहत आहे, गरजेचं आहे. आता ऑप्शन फॉर्म कधी भरता येईल? बरेच होते फॉर्म फिलिंग इज क्लोज असं होतं आहे. तर आपल्याला सध्या ऑप्शन फॉर्म भरता येणार नाही, हे लक्षात घ्या. राऊंड 3 राऊंड 4 याचे जरी रजिस्ट्रेशन सुरू असले तर याचे ऑप्शन फॉर्म सध्या सुरू नाही आहेत. तर ऑप्शन फॉर्मची डेट आपण शेड्यूलप्रमाणे पाहावी. जेव्हा ऑप्शन फॉर्मची डेट येईल म्हणजे ती ऑलरेडी आलेली आहे, शेड्यूल आपण चेक करणं गरजेचं आहे. शेड्यूलमध्ये ती कधी आहे त्या डेटला आपल्याला ऑप्शन फॉर्म सुरू झालेले पाहायला भेटतील आणि तेव्हा तुम्हाला ऑप्शन फॉर्म राऊंड थर्ड राऊंड फोरसाठी काय करायचे आहेत? द्यायचे आहेत, भरायचे आहेत. यांचा प्रश्न असा आहे, सर फर्स्ट राऊंडची लिस्ट म्हणजे त्यांना अलॉटमेंट लिस्ट म्हणायचं आहे, अलॉटमेंट लिस्ट लागली नाही तर राऊंड थर्ड फोर्थचे राऊंड कसे भरावे प्लीज रिप्लाय. तर लक्षात घ्या, आपण ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ज्यासाठी आपण म्हणतात फर्स्ट सेकंड राऊंडचं फॉर्म अजून म्हणजेच अलॉटमेंट झालेलं नाही. तर पुढचे फॉर्म कसे भरायचे? तर ह्याची जेव्हा लिस्ट लागेल तेव्हा आपल्याला त्याची लिस्ट लागण्याच्या अगोदरही फॉर्मची सध्या डेट आलेली आहे. रजिस्ट्रेशन्स आपण करू शकता. ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असल्यानंतर आपल्याला काहीही करण्याची गरज नाही आहे. जेव्हा ऑप्शन फॉर्म राऊंड 3 राऊंड 4चे सुरू होतील आपल्या शेड्यूलप्रमाणे त्यावेळेस आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत. तर आपल्याला जसा राऊंड फर्स्ट आणि सेकंड एकत्रित होते तसाच राऊंड थर्ड आणि फोर्थ हे दोन्ही पण एकत्रित आहेत, हे लक्षात घ्या. जर तुम्ही थर्ड फोर्थचे जर फॉर्म भरले नाही किंवा थर्डचा ऑप्शन फॉर्म भरला नाही कारण तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि ज्यांनी आत्तापर्यंत रजिस्ट्रेशनच केलं नाही त्यांनी रजिस्ट्रेशन करून ऑप्शन फॉर्म भरायचा आहे थर्ड आणि फोर्थसाठी. तर थर्डला जर आपण इनरॉल झाला नाही तर आपल्याला फोर्थ राऊंडला इनरॉल होता येत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. कारण दोघांच्यामध्ये फॉर्म फिलिंगची डेट आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजेच दोन्ही ऑप्शन फॉर्म आपल्याला राऊंड थर्डचे आणि फोर्थचे एकत्रित भरायचे जेणेकरून आपल्याला त्या राऊंडमध्ये सहभाग घेता येईल. सर कॉलेज ऑप्शन फॉर्म भरायचं राहून गेलं फर्स्ट राऊंडला, आता थर्ड राऊंडला भरता येईल का? बरोबर, आपल्याला नक्कीच भरता येईल. लक्षात घ्या, आपण रजिस्ट्रेशन ऑलरेडी जर केलेलं असेल तर जेव्हा त्याची आत्ताच आपण सांगितलं वरचाही प्रश्न तसाच होता, त्याच प्रकारचा होता. तर तिसरा आणि चौथा राऊंडचा ऑप्शन फॉर्म एकत्रितपणे आपल्याला भरायचा आहे. शेड्यूलमध्ये त्याची ऑप्शन फॉर्मची डेट पाहावी जे की 1 तारखेनंतर आपल्याला पाहायला मिळते. तर त्याप्रमाणे आपण ऑप्शन फॉर्मला सामोरे जायचं आहे. जेव्हा डेट येईल तेव्हा ते भरायचे आहे. सर PGचे CGPA SGPA यामध्ये दिले आहेत. जर ते ग्रेडमध्ये असतील तर तुम्हाला ते कन्वर्ट करून घ्यावे लागतील, पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करावे लागतील. तर आपल्या CET सेलचं
जे पोर्टल आहे त्यावरती आपल्याला या संदर्भातलं डॉक्युमेंट्स फॉर बी एड ॲडमिशन असं जे पाहायला मिळतं, तर त्याला कन्वर्ट कसं करायचं, म्हणजेच ग्रेडचे मार्क पर्सेंटेजमध्ये कसे आणायचे हे तिथं दिलेलं आहे. त्याचा एक टेबल आहे. तर कोणत्या ग्रेडला किती टक्के तुम्ही तिथं लिहायचं आहे, तर त्याप्रमाणे आपण त्याला फॉलो करावं. तर डॉक्युमेंट्स फॉर बी एड या संदर्भात आपण एक व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे. तेथेही तुम्हाला हे डॉक्युमेंट्स पाहायला मिळतील. तर CET सेलच्या वेबसाईटवरती सुद्धा ते अवेलेबल आहेत. तिथून तुम्ही तो टेबल पाहून घेणे आणि त्याप्रमाणे कार्यवाही करणे. TYBA YCMमधून झाला आहे. तर आता मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये बी एडला ॲडमिशन कॉलेज निवडले आहे. तर मायग्रेशन सर्टिफिकेट लागेल का, तर नक्कीच लागेल. लक्षात घ्या, युनिव्हर्सिटी बदलली की आपल्याला मायग्रेशन सर्टिफिकेट हे नक्कीच लागतं. तर मायग्रेशन सर्टिफिकेट, मायग्रेशन TC हे YCMला एकत्रितपणे आपल्याला असलेलं पाहायला मिळतं. तर त्याप्रमाणे तुम्हाला ते मायग्रेशन लागणार आहे, ते तुम्ही अवेलेबल करून घेणे. राऊंड 3चे ऑप्शन फॉर्म तसेच रजिस्ट्रेशन संदर्भात त्यांनी व्हिडिओ पाहिलेला आहे बहुतेक. तर फर्स्ट आणि सेकंड राऊंडची मेरिट लिस्ट लागली का, म्हणजेच अलॉटमेंट झाली का असं त्यांचं म्हणणं आहे. तर ते झालेलं नाही आहे. 14/8ला ते आपल्याला कळणार आहे. म्हणजे 14/8ला त्याची अलॉटमेंट लिस्ट लागेल, जी की आपल्याला लॉग इनमध्ये चेक करायची आहे. परंतु राऊंड फर्स्ट व सेकंड जसे एकत्र आहेत, तसेच राऊंड 3rd व 4th हे दोन्हीसुद्धा एकत्र आहेत. एकत्र आपल्याला ऑप्शन फॉर्म द्यायचे आहेत. नंबर नाही लागला तर 3rd 4th कॅप पहिलेच कसे, हां, यांचं म्हणणं सुद्धा सेम आत्ता जो वरचा प्रश्न होता. तर 14 तारखेला आपली अलॉटमेंट होईल. 14 तारखेला आपल्याला कॉलेज मिळतील. त्या कॉलेज मिळण्याच्या डेटमध्येच आपल्या CET सेलने आपल्याला पुढचा शेड्यूल ऑलरेडी दिलेला आहे. तर त्याची डेटसुद्धा आपल्याला रजिस्ट्रेशनची ही 14 तारीखमध्ये आलेली आपल्याला पाहायला भेटते. त्याप्रमाणे आपल्याला रजिस्ट्रेशन्स करायचे आहेत. आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्या शेड्यूलप्रमाणे ऑप्शन फॉर्म राऊंड 3rd आणि 4thसाठी काय करायचे आहेत, द्यायचे आहेत, एनरॉल करायचे आहेत. कॉलेजला सिलेक्शन झालं की नाही हे कसं कळेल, तर कॉलेजला सिलेक्शन झालं का नाही हे कळण्यासाठी आपल्याला लॉग इन करून पाहावं लागेल. पहिला व दुसरा राऊंड याचं जे अलोकेशन आहे ते आपल्याला 14 तारखेला झालेलं पाहायला मिळेल. 14 तारखेनंतर आपल्याला लॉग इनमध्ये समजेल की आपला नंबर लागला आहे की नाही. तिथे आपल्याला कॉलेजचं नाव, कॉलेजचा पत्ता, स्टेटस ह्या सर्व बाबी पाहायला मिळतात. त्या अनुरूप आपल्याला कळते की आपला नंबर लागला आहे की नाही. हॅलो सर, माझे डॉक्युमेंट पार्शियली व्हेरीफाय दाखवत आहे. मी करेक्शन केलं आहे. सध्या माझे ॲप्लिकेशन स्टेटस पेंडिंग दाखवत आहे. जर माझे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कॅन्सल झालं तर काय होईल? बिलकुल आपण याची चिंता करू नये. डॉक्युमेंट पार्शियली व्हेरीफाय झालेलं आहे, म्हणजेच पार्शियली तुमचा एखादं कुठलं तरी डॉक्युमेंट आहे, त्या डॉक्युमेंटला CET सेलच्या कॉम्प्युटराईज सिस्टीमने चेक केलेलं आहे. त्यामध्ये त्यांना ते अर्धं डॉक्युमेंट करेक्ट सापडलेलं आहे. फक्त अर्ध्या डॉक्युमेंटला ते रीड करू शकले नाही किंवा वाचू शकले नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलं की अर्धं डॉक्युमेंटचं काही सांगता येत नाही, म्हणजे ते पार्शियली व्हेरीफाय आहे. पार्शियली व्हेरीफाय आणि व्हेरीफाय यामध्ये जास्त डिफरन्स नाही, हे लक्षात घ्या. आणि जरी त्रुटी राहिली तर तुम्हाला ते डॉक्युमेंट्स ओरिजिनल फॉर्ममध्ये ज्यावेळेस तुम्ही तिथे ॲडमिशन कमिटीला दाखवाल, नक्कीच आपलं ॲडमिशन होईल. म्हणजे कुठल्याही प्रकारची चिंता करायची आपल्याला गरज नाही आहे. आपला ॲप्लिकेशन फॉर्म ओके आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तिथं पार्शियली जर झालं असलं तर ते व्हेरिफिकेशनसारखंच आहे. त्यानंतर मी फर्स्ट आणि सेकंड कॅप राऊंड ऑप्शन फिलिंग फॉर्म भरलेला आहे. तर आता अजून भरावा लागेल का राऊंड 3rd 4th? तर लक्षात घ्या, तुम्हाला जर वाटत असेल राऊंड फर्स्टमध्ये आपला नंबर लागेल किंवा सेकंडमध्ये नंबर लागेल, तर आपल्याला जर गॅरंटी असेल तर 3rd 4th भरण्याची गरज नाही. परंतु राऊंड 3rd 4th आपण भरला नाही आणि फर्स्ट सेकंडला जर नंबर लागला नाही, तर त्याप्रमाणे आपल्याला राऊंड 3rd 4th जे रजिस्ट्रेशन्स आहेत ते रजिस्ट्रेशन तर ऑलरेडी आपलं झालेलंच असेल, कारण फर्स्टला जरी रजिस्ट्रेशन केलं तर डबल रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. परंतु डबल आपल्याला ऑप्शन फॉर्म भरण्याची 100% गरज आहे. तर ह्याचे ऑप्शन फॉर्म वेगळे आहेत, म्हणजेच फर्स्ट सेकंडचे वेगळे आणि नंतर 3rd 4thचे वेगळे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आत्ताच आपण अधिकचे ऑप्शन्स देऊन ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे जरी आपला फर्स्ट सेकंड राऊंडचा अजून अलोकेशन झालं नसेल तरी आपल्याला पुढच्या राऊंडसाठी आपण नक्कीच इनरॉल व्हावं, त्यात सहभागी व्हावं. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. पुढचा प्रश्न, सर माझं ऑप्शन फॉर्म भरून झालेला आहे, अजून 3rd राऊंडसाठी न्यू रजिस्ट्रेशन करावं लागेल का? तर आपल्याला 3rd राऊंडसाठी न्यू रजिस्ट्रेशनची गरज लागणार नाही, कारण तुम्ही रजिस्ट्रेशन जरी न्यू केलं तर तिथं असं तुम्हाला मॅसेज येईल की यू हॅव डन ऑलरेडी युअर रजिस्ट्रेशन्स. तर आपल्याला फक्त ऑप्शन फॉर्म भरावा लागेल. मात्र ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आपले जे ऑप्शन फॉर्म राऊंड 3rd राऊंड 4thसाठी जे की अजून सुरू झालेले नाहीत, तर शेड्यूलप्रमाणे ती डेट पाहावी आणि जेव्हा ते ऑप्शन फॉर्मची डेट असेल तेव्हा ऑप्शन फॉर्म भरला तरच आपण 3rd आणि 4th राऊंडसाठी पात्र व्हाल. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. त्यानंतर, सर माझे रजिस्ट्रेशन करायचं राहून गेलं होतं, तर मी आता परत कधी रजिस्ट्रेशन करू शकते? तर आपण रजिस्ट्रेशन आता करू शकता,
कारण सध्या रजिस्ट्रेशनची डेट चालू आहे. तर 10 तारखेपासून आपल्याला ते रजिस्ट्रेशन 3 तारखेपर्यंत म्हणजे 3 सप्टेंबरपर्यंत आपल्याला ते रजिस्ट्रेशनची डेट असलेली पाहायला मिळते. तर शेवटच्या तारखेची वाट न पाहता आपण लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घेणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, आधीच रजिस्ट्रेशन केले आहे परंतु डॉक्युमेंट रिजेक्टेड झाले आहे आणि मग परत थर्ड फोर्थ साठी रजिस्ट्रेशन करावे लागेल का? तर रजिस्ट्रेशन थर्ड फोर्थसाठी तुम्हाला डबल करायची गरज नाही, कारण ऑलरेडी तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे. परंतु थर्ड फोर्थचे जे ऑप्शन आहेत ते तुम्हाला भरणं गरजेचं आहे. तर जेव्हा आपले ऑप्शन फॉर्म येणार आहेत ते आपण शेड्यूलप्रमाणे पाहून घ्यावे व ऑप्शन फॉर्म नक्कीच भरावे, जेणेकरून आपण राऊंड थर्ड आणि राऊंड फोर्थसाठी पात्र राहाल. सर कॅप राऊंड फर्स्ट भरला आहे, मला पण भरावं लागेल का राऊंड थर्ड फोर्थ असं म्हणणं आहे. तर आपल्याला जर वाटलं फर्स्ट आणि सेकंड राऊंडमध्ये नक्कीच आपला नंबर लागेल तर आपल्याला थर्ड फोर्थ राऊंड भरण्याची गरज नाही. परंतु आपल्याला जर त्यात साहजिकता वाटत असेल तर नक्कीच आपण थर्ड आणि फोर्थ राऊंडचे ऑप्शन फॉर्म्स फिल करावेत, भरावेत. सर मुलींना फ्री एज्युकेशन झाल्याचा GR आला आहे तर BEd कोर्सला लागू आहे का? तर लक्षात घ्या, BEd कोर्स हा आपला हायर एज्युकेशन अंतर्गत येतो आणि हायर एज्युकेशनला पण तो जर GR लागू असेल तर नक्कीच आपल्याला त्या GR प्रमाणे सूट मिळेल व आपली जी फीस आहे ती आपल्याला भरण्याची गरज पडणार नाही. अशा प्रकारची बाब आपल्याला तिथं ॲडमिशन कॉलेज जे आहे ते नक्कीच फॉलो करेल. विद्यार्थी मित्र, अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी व आपल्या BEd कॅप राऊंडच्या सर्व अपडेटसाठी आमच्या चॅनलला लिंक राहा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.